ज्यांच्या वाढदिवसासाठी असे प्रचंड असं जमलेले, त्याच्यावर आपण आज अफाट प्रेम करता, समाजाचं एक आपण एक समाजाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघता, ज्यांच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात, असे आम्हा तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक, युवा संघटनेचे प्रांताध्यक्ष आदरणीय मनोहरजी धोंडे सर, ज्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होत आहे, असे आमचे मार्गदर्शक आणि काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आदरणीय अनिलजी मोरे साहेब, एकनाथ दादा लय वारी तुमच्या गोव्या कंदारमध्ये, म्हणून मी जरा आमच्या मोरे साहेबांना महाराष्ट्राचे जे उत्कृष्ट वक्ते म्हणून ज्यांच्याकडे युवकांचा ऑडियल आहे, असे आलेले आपले विठ्ठलजी कागणे सर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीरावजी दुर्गंडे सर, ज्यांनी अतिशय सुंदर असं भाषण केलं, असे भगवानरावजी हाके साहेब, जिल्हा परिषदमधील आमच्या सोबत असलेले माजी सहकारी आदरणीय विजयरावजी धोंडगे, चंद्रसेनजी पाटील आणि खरोखरच आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्रजी आयलवाड साहेब, आम्ही ऐकूनच होता, अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि एवढे मोठाले माणसं बोलणार आहेत. आता नंतर हे त्रिमूर्ती आहेत, आपल्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता काय बोलायचं, तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं असं वाटते, तरी पण सराच्या याच्यासाठी थोडंसं दोन गोष्टी बोलायचं म्हणून आम्ही इथं उपस्थित आहोत. युवा संघटनेचे मराठवाड्याचे प्रमुख वैजनाथ तुळसुरे साहेब, धन्य कुमारजी शिवणकर, आमचे मार्गदर्शक विठ्ठलरावजी ताकबिडे, संजयजी कोटाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बालाजीराव पंडे, गिरधर पाटील डाकुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय हाके साहेब, इंजिनियर माळगे साहेब, इथं जमलेले कंधार, लोहा, नांदेड जिल्ह्यातून आलेले सर्व शिवा संघटनेचे मावळे, धोंडे सरावर प्रेम करणारे सर्व इथं उपस्थित माझे मित्रमंडळी, पत्रकार बांधव, खरोखर धोंडे सराविषयी प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. 28 वर्षाखाली ज्यावेळेस शिवा संघटनेची स्थापना झाली, त्यावेळेस नायगाव शहर तेव्हा काही तालुका नव्हता. नायगाव शहराचा मोरे साहेब, मी शहर उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेस शिवा संघटनेमध्ये मी येतो, आणि आज जो जे बी आहे, आयलवाड साहेबांनी सांगितलं, खरोखरच धोंडे सरांनी जे आपल्या समाजासाठी केलं, धोंडे सरांनी आज युवकाला प्राधान्य देण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये मी एक आहे ज्वलंत उदाहरण. म्हणजे कारण ओबीसी मध्ये जर आला नसता तर मी 10 वर्ष जिल्हा परिषदेचा सदस्य किंवा सभापती राहिलोच होतो. नांदेड जिल्हा परिषदेचा सभापती काँग्रेस पक्षाचा म्हणून शिक्षण बांधकाम करता आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब दिले, आणि प्रत्येक बरेच जणांना माहित असेल की धोंडे सरांचं अशोकराव चव्हाण साहेबांचं सुद्धा अतिशय चांगलं असं ट्युनिंग आहे. पण आज मी मोरे सर सुद्धा इथं हजर आहात, कारण धोंडे सरांच्या सांगण्यावर म्हणा, कोणाच्या याच्यावर म्हणा, ज्या वेळेस माझ्या जिल्हा परिषदेच्या तिकिटाचा विषय असेल, जिल्हा परिषद मध्ये निवडून येणं सोपं, विजय धोंडगे साहेब, चंद्रसेन पाटील आहेत, सभापती होणं अवघड आहे. इथे सर तुम्ही होत्या, होते महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून निवडून येणं सोपं आहे, जिल्हा परिषद मधला सभापती होणं अवघड आहे धोंडे सर. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद 10 वर्ष सभापती करण्याचं काम जर कोणी केलं, त्याच्या सिंहाचा वाटा सुद्धा आदरणीय धोंडे सरांचा. त्यासाठी येणारा काळ धोंडे सर आपला आहे. 28 वर्ष संघटनामध्ये किती काम करता, कुठं कुठं पोहोचवलं सर्वांनी सांगितलं, त्याबद्दल मी फार बोला जाणार नाही. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये म्हणा, दिल्लीच्या संसद भवनामध्ये आज बसवेश्वराचा पुतळा आपण स्वाभिमानानं बघत आहात. आज सुद्धा आपल्या लोहा शहरामध्ये सुद्धा आज बसवेश्वराचा पुतळा स्थापन झालेला आहे. नांदेडमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा झाला, त्याच्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा धोंडे सरांचा आहे. आपलं एक प्रतीक म्हणून आता इथं आपण सर्वजण बसलेला, त्याचं प्रतीक म्हणून आपण धोंडे सरांकडे आपल्या आज संघटनेच्या माध्यमातून म्हणा, समाजाच्या माध्यमातून एक उभं नेतृत्व होऊन आहे. खरंच तर दुर्दैवाची बाब आहे, आम्हाला एक खंत वाटते की धोंडे सर सारखा माणूस आज महाराष्ट्र नाही देश पातळीवर आपलं नाव हे करत आहे, आणि आपल्या समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे म्हणून झगडत आहे. पक्ष कुठलाही राहू द्या, कोणताही पक्ष राहू द्या, येणाऱ्या भावना म्हणून सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, एवढंच आपण सांगतो. आणि आम्हाला बोलून जे मान सन्मान केलं त्याबद्दल लोहा शहरवासियांचे सर्वांचे मी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय.